घोडबंदर रोड. आता आपण प्रवास करत आहोत घोडबंदर पुलावरून. तिथे होणाऱ्या अपघाताची कारणं. हा पूर्ण रोड खराब आहे. छोटी वाहनं, मोठी वाहनं नावेप्रमाणे हेलकावे खात जातात. छोट्या गाड्यांचं भवितव्य इथे काहीच नाही आहे. डाव्या हाताच्या गाड्या ब्लॉक का होतात? कारण पुढे रोड छोटा होतो. आता हा संपूर्ण प्रवास आपण चित्रित करत आहोत. अशा पद्धतीने कॅमेरासुद्धा स्टेबल राहणार नाही. अशा परिस्थितीत हा प्रवास आहे. त्यात लेन चेंज करणारी वाहनं, त्याला साईड न देणारी वाहनं, अपघाताची अनेक कारणं आहेत. आता या पद्धतीने रस्ता पूर्ण खराब असल्यामुळे वाहतूक स्लो होते. मोठे ट्रक दोन्ही बाजूला असले की मधली वाहनं किंवा डाव्या बाजूची वाहनं हे अपघातग्रस्त होतात. बिलकुल अंतर कमी असते. हे नियोजन करायला इथे कोणीही नसतं. वाहतुकीचं नियोजन इथे आवश्यक आहे. लेनची शिस्त आवश्यक आहे. थोडा संयम आवश्यक आहे. यासाठी जागरूकताही आवश्यक आहे. छोट्या छोट्या गाड्या लेन चेंज करताना सुद्धा अपघात होतात. आपल्याला बऱ्याचदा वाटतं आपण निघून जाऊ, पण तसं नसते. प्रवासामध्ये ड्रायव्हरची मानसिकता समजणं गरजेचं असतं. अजून प्रवास सुरू आहे. पूल पार करायला बराच वेळ आहे. हेच रोड व्यवस्थित असते, हे अपघात झाले नसते. वारंवार होणाऱ्या छोट्या छोट्या अपघातांची कारणं हीच आहेत. संपूर्ण हायवे एकाच दिवशी करणं शक्य नाही, पण कमीत कमी हे जे ठिगळांमुळे गाड्या आदळापट होतात, हेलकावे खातात किंवा पटकन जागेवर वळू शकत नाहीत, तर त्या ठिकाणी कमीत कमी काम होणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या होणाऱ्या दुर्घटना टाळता येतात. आता या ठिकाणी हा मोठा कंटेनर, या ठिकाणी हा हायवा, हे जेव्हा आता एकत्र जवळ येतील ती लेन छोटी होईल आणि त्यानंतर मग छोटी वाहनांची फजिती होते. ते त्यांचा मार्ग काढणार. त्यांचा क्लीनर नसेल तर डावी बाजू त्यांना कळत नाही. आता आपण लवकरच मोठ्या खड्ड्यातून प्रवास करणार आहोत. त्या ठिकाणी हे मोठे खड्डे आणि त्यातली टाकलेली खडी ही कधीच व्यवस्थित राहू शकत नाही एक ठिकाणी. आता पहा, दोन्ही ट्रक जवळ येताना दिसतील आपल्याला आणि मध्ये वाहनांची रांग छोटी होताना दिसेल. त्या खड्ड्यांमुळे गाड्या आता स्लो होणार. पहा, तो हायवा किती हलतो आहे. बघा, आता मोठ्या गाड्यानं छोट्या गाड्यांच्या मध्ये हा रस्ता अरुंद होत चाललेला आहे. या पद्धतीने इकडं लेनची शिस्त हवी. पहा, आता ही गाड्या जवळ येणार, मोठ्या गाड्या आता हळूहळू जवळ येणार. या पद्धतीने हे पहा, आता आमच्या गाडीला जाण्यासाठी जागाच नाही. हे बघा, ह्याने क्रॉस मारले, त्याने लेन चेंज केली, तो डायरेक्ट तिसऱ्या लेनमध्ये गेला. यांना शिस्त लावणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने नाचत नाचत आमची गाडी पुढे सरसावत आहे. आता थोडी मोकळीक मिळाली आहे. ट्रॅफिक थोडा कमी झालेला आहे, पांढरेला आहे. कॅमेराही आपल्याला स्थिर ठेवता येत नाही. आमचा प्रवास ठाण्याकडे जाणार आहे. आत्ताच मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या एका गाडीने अर्जंट ब्रेक मारला, कारण आम्ही डावा हात घेतला नियमाप्रमाणे, पण त्याचं लक्ष नव्हतं. अतिघाई संकटात नाही. हे पहा,
अशा पद्धतीने पहा मोठी वाहनं किती जवळून जातात. जराशी गॅप बघितली की छोटी वाहनं घुसण्याचा प्रयत्न करतात. बघा अंतर कमी कमी होत जाते. त्याची लगबग बघा. व्हाईट जी गाडी आहे त्या बाजूला सफेद गाडी अक्षरशः तिसऱ्या लेनमध्ये चौथी लेन तयार करून जातात. तिकडे हा बोर्ड लागलेला आहे. प्रत्येकाला घाई असते. त्यात दुचाकीस्वार आपला जीव धोक्यात घालून रस्ता नसताना वाट काढताना आपल्याला दिसतात. ते पहा. त्या बाजूने रस्ता फ्लायओव्हर व्यवस्थित असल्यामुळे मोकळा असल्यामुळे वाहतूक मुंबईकडे रवाना होत आहे. ठाणे घोडबंदर वळणावरती ही नेहमी अडचण असते.